मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा ह्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, ओव्हर थिंकिंग तुमचं आयुष्य संपवत आहे. कधी असं होतं का, रात्री झोपायला जातात पण डोकं शांतच होत नाही. एकच विचार पुन्हा पुन्हा, मी चुकीचं तर बोललो नाही ना, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, भविष्यात काही वाईट झाले तर. आणि मग तुमचे शरीर थकले असते पण मेंदू अजून धावत असतो. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त जास्त विचार नाही, तो असा एक सापळा आहे जो हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स, आनंद आणि आयुष्य खाऊ लागतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओव्हर थिंकिंग इतकी डेंजरस का आहे, ते तुमचं आयुष्य कसे खराब करते आणि सर्वात महत्त्वाचे त्यातून बाहेर कसे पडायचे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? ओव्हर थिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त विचार करणे. एखादी छोटी घटना पण आपल्या डोक्यात तिचा मोठा चित्रपट तयार होतो. फॉर एक्झाम्पल, कोणी मेसेज पाहून रिप्लाय दिला नाही आणि लगेच विचार सुरू होतो, तो माझ्यावर नाराज आहे का, मी काही चुकीचंच बोललो का, कदाचित आता तो माझ्याशी बोलणारच नाही. रियालिटी काय असते माहीत आहे? समोरचा माणूस फक्त बिझी असतो, पण ओव्हर थिंकिंग आपल्याला वास्तविकतेपासून दूर घेऊन जाते. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग करणाऱ्या लोकांना स्वतःलाच कळत नाही की ते स्वतःचं नुकसान करत आहेत. ते प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह पॉसिबिलिटी शोधतात आणि हळूहळू कॉन्फिडन्स कमी होतो, एन्झायटी वाढते, निर्णय घेण्याची क्षमता संपते आणि मन कायम थकल्यासारखे वाटते. मंडळी, ओव्हर थिंकिंग तुमचे आयुष्य कसे संपवते? पहिलं, तुमचा वर्तमान नष्ट करते. ओव्हर थिंकर लोक नेहमी दोन ठिकाणी जगत असतात, भूतकाळात किंवा भविष्याच्या भीतीत, पण वर्तमानात नाही. ते जुन्या चुका आठवत राहतात किंवा अजून न घडलेल्या गोष्टीची चिंता करत राहतात आणि त्यामुळे ते आजचा आनंद गमावून बसतात. पॉईंट नंबर 2, डिसिजन मेकिंग कमजोर होते. सिंपल गोष्टीही तासनतास विचार सुरू होतो, हे करावे का, नाही काही चुकलं तर, लोक काय म्हणतील, आणि शेवटी काहीच ॲक्शन घेतलं जात नाही. लक्षात ठेवा, जास्त विचार करणारी लोक अनेकदा मोठ्या संधी गमावतात, कारण ते परफेक्ट मोमेंटची वाट बघत राहतात. पॉईंट नंबर 3, नातेसंबंध खराब होतात. ओव्हर थिंकिंगमुळे माणूस प्रत्येक गोष्ट पर्सनली घेतो. त्याने माझ्याकडे बघितलं नाही, ती आधीसारखी बोलत नाही, कदाचित मी महत्त्वाचा नाही, आणि मग मनात गैरसमज तयार होतो. कधीकधी समोरच्या व्यक्तीने काही चूकही केली नसते, पण आपल्या विचारांनी नाते खराब केले असते. पॉईंट नंबर 4, मानसिक शांतता संपते. सगळ्यात मोठी नुकसान म्हणजे मन कधीच शांत राहत नाही. बाहेरून तुम्ही नॉर्मल दिसतात, पण आतून सतत युद्ध सुरू असते आणि अशा अवस्थेत झोप लागत नाही, मूड खराब राहतो, मोटिवेशन कमी होते आणि आयुष्य ओझं वाटायला लागते. मंडळी, ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी 5 पॉवरफुल उपाय. पहिला, प्रत्येक विचार खराच असतो असं समजू नका. तुमच्या डोक्यात येणारा प्रत्येक विचार हा रियालिटी नसतो. कधीकधी आपला मेंदू फक्त वर्स्ट केस सिनॅरो तयार करत असतो. म्हणून स्वतःला विचारा, याचा पुरावा आहे का, की मी फक्त कल्पना करतोय? हा एक प्रश्न तुमचे अर्धे निगेटिव्ह थॉट थांबवू शकतो. पॉईंट नंबर 2, ॲक्शन घ्या. ओव्हर थिंकिंगचा सर्वात मोठा इलाज म्हणजे ॲक्शन. जास्त विचार करण्यापेक्षा लहान पाऊल उचलला, कारण विचार करत बसल्याने क्लॅरिटी मिळत नाही, ॲक्शन घेतल्यानेच मिळते. पॉईंट नंबर 3, स्वतःला बिझी ठेवा. रिकामे मन ओव्हर थिंकिंगचे घर असते. म्हणून एक्सरसाइज करा, नवीन स्किल शिका, मित्रांशी बोला, म्युझिक ऐका किंवा स्वतःच्या गोल्सवर काम करा. जेव्हा तुमचे लक्ष प्रोडक्टिव्ह गोष्टीकडे जाते तेव्हा अननेसेसरी थॉट कमी होतात. पॉईंट नंबर 4, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न सोडा. ओव्हर थिंकरची हे एक कॉमन सवय म्हणजे ते कायम लोक काय विचार करतील याची चिंता करतात. पण सत्य काय आहे माहीत आहे? लोकांना तुमच्यापेक्षा त्यांच्या आयुष्याची जास्त काळजी असते. म्हणून प्रत्येकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न सोडा, स्वतःसाठी जगा. पॉईंट नंबर 5, प्रेझेंट मुमेंटमध्ये जगायला शिका. तुमचे आयुष्य आता चालू आहे, काल संपल, उद्या अजून आलेला नाही. मग स्वतःला वर्तमानात आणा. डीप ब्रीथिंग करा, निसर्गात फिरा, फोनपासून थोडे दूर राहा, कारण शांत मनातच योग्य विचार जन्म घेतात. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग हा तुमचा स्वभाव नाही, ती फक्त एक सवय आहे आणि कोणतीही सवय बदलता येते. लक्षात ठेवा, जास्त विचार करून आयुष्य बदलत नाही, पण योग्य वेळी घेतलेला ॲक्शन आयुष्य बदलू शकतो. म्हणून स्वतःला सतत घाबरवणे बंद करा. जे होईल ते पाहू, पण आजचा दिवस जगायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट करत असेल
तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी आता ओव्हर थिंकिंगवर कंट्रोल करणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया एक मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.